खूप लोकांना वाटतं ना, घाम गाळला नाही तर वजन कमी होणार नाही, हार्ड वर्कआउट केलं नाही तर काही देखील उपयोग होणार नाही. तर हे अगदी खरं नाहीये बरं का. हे कसं आहे, जर तुम्ही आज 100+ आहात, 70+ आहात, तुम्हाला थायरॉइड आहे, तुम्हाला पिशिओडीचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कमजोर आहात, अशक्त म्हणजे शरीर तर खूप आहे पण कमजोरी अशक्तपणा पण असते, कारण की ब्लड शरीरामध्ये कमी आहे वगैरे वगैरे असे खूप प्रॉब्लेम येतात असतात. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही हेवी वर्कआउट किंवा जास्त उथल-पुथल शरीराची केली तर होणार काय त्याच्यामध्ये फायदा? घाम तर तो वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही 1 किंवा 2 दिवसाच्या जास्त करू शकत नाही. तर हे कोणी सांगितलं की स्लोली केल्याने रिझल्ट येत नाही? अरे 100% रिझल्ट येतात. माझ्या बॅचेस मध्ये अशा अशा स्टुडंट आहेत ना, त्यांना खूप हेल्थ इश्यू पण आहेत, प्लस त्यांचं वजन देखील खूप जास्त आहे. तर असं नाही ना की मी घामच गाळून घेते, उत्तल पुत्तल त्यांच्या शरीराची नुसते हैराण नाही. मी एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करून घेते, पण रिझल्ट म्हणाल ना, कोणाचं 25 किलो झालेलं आहे, कोणाचं 17 किलो, कोणाचं 10 किलो, कोणाचं 7 किलो, कोणाचं 4 किलो, जसे असे रिझल्ट येत राहतात. रोजचे रिझल्ट आहेत माझ्या बॅचेस मध्ये. तर हेवी वर्कआउटनी नाही झालेला आहे, सिंपल बसल्या बसल्या मी अर्धा तास त्यांच्याकडनं बसूनच असे एक्सरसाइज करून घेते ना, की त्यांना पण पता लागत नाही की मॅडमनी करून तरी काय घेतलं, पण बॉडी अशी ताणते, पूर्ण स्ट्रेस येतो बॉडीवरती आणि त्यांना उत्साह पण येतो, कारण की खूप हलकं फील करतात. त्या वर्कआउट झाल्याच्या नंतर आपल्याला दम लागतो, अशक्तपणा असं होतं ना, पण तसं नाही. माझ्या बॅचेस मध्ये स्टुडंट बोलतात संपल्यावर, बॅच संपल्यावर, मॅडम खूप हलकं वाटत आहे केल्यावरती. का? तर अशीच मी त्यांच्याकडनं एक्सरसाइज योगा करून घेते, तोच तुम्हाला पण दाखवते. जर तुमच्याकडनं जास्त एक्स्ट्रा काय होत नाही ना, तर तुम्ही अशा प्रॅक्टिस तर करून बघा, रिझल्ट हा येतो. 1 दिवस 2 दिवस करून नाही, पण कमीत कमी तुम्ही 5-6 दिवस कंटिन्यू करा, त्याच्यानंतर बॉडी हलकी होत जाते आणि मग रिझल्ट यायला चालू होतो. जरासा धीर धरा, एका दिवसात तर वजन कमी होत नाही आणि एका दिवसात तर वाढत नाही. तुमची एका वर्षाची चरबी तर नसणारच आहे, तर ती 10 दिवसात एका दिवसातच कमी होईल असं पण नाहीये. म्हणून थोडासा धीर धरा, हळूहळू रिझल्ट घ्या बॉडीचे. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला छान असे बसल्या बसल्या काय एक्सरसाइज दाखवते, आसन दाखवते, ते तुम्ही प्रॅक्टिस करायची. जेवण झाल्यावरती 1 तासाने करा, जेवणाच्या अगोदरती तुम्ही 1 तासाने करा, जसा वेळ आहे तुमच्याकडे त्या हिशोबाने करा. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम या पोझिशन मध्ये यायचं आणि ते बटरफ्लाय करायचा. याच्याने तुमचा पीसीओडीचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होतो, तुमच्या लोअर बॉडीचा फॅट पण कमी होतो. सिंपल आहे ना, काहीच नाही, फक्त या पोझिशन मध्ये करायचं. 1 मिनिट करा या पोझिशन मध्ये आणि वापस गुडघ्यावरती असं, म्हणजे गुडघ्यांना पकडून या पोझिशन मध्ये करा 2 मिनिट. सिंपल, एकदम सिंपल आहे, पण तुमच्या हिप्स वरती देखील म्हणजे हालचाल होते, पूर्ण ब्लड सर्क्युलेशन लोअर बॉडीचं सुरळीत होऊन जातं ह्या सोप्या आसनांनी आणि तुमचं पिरियड्सचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात. आता ह्याच पोझिशन मध्ये बसल्याच्या नंतर काय करायचं, स्लोली इथे ब्रीदिंग करायची आणि इथे हात ठेवायचे या पोझिशन मध्ये आणि स्लोली 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 समोर जायचं. पूर्ण हाताला या पोझिशन मध्ये दिसत असेल तुम्हाला समोर खेचायचं आणि ते होल्ड करायचं कमीत कमी 10 काउंट. आता हे जर तुम्ही बघून कराल तर मला कमेंट करा की मी सांगते ते खरं आहे की नाही. जर तुम्ही या पोझिशन मध्ये करणार ना, तर तुमच्या पूर्ण इथे पूर्ण प्रेशर येते. हात समोर खेचल्यामुळे तुमच्या शोल्डर वरती देखील प्रेशर येते. आहे का काही उथलपुथल नाहीये, पण प्रेशर खूप छान येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली श्वास भरत मागे यायचं, वापस बटरफ्लाय पोझिशन मध्ये. आता इथे ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे तुमची कंबर मांड्या तुम्हाला कमी करायच्या आहेत, तर तुम्ही या पोझिशन मध्ये 1 2 3 4. इतकं छान हिप्स वरती असं वाटते कोणी मसाज करून दिले की काय माझ्या पाया लोअर बॉडीची. इतकं छान वाटतं या आसनाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1
अँड रिलॅक्स. आता ह्या पोझिशन मधून जायचं इथे 1 2. तुम्ही ह्या पोझिशन मध्ये पण पाय ठेवू शकता जर तुमच्या लोअर बॉडीवरती जास्त प्रेशर नाही येत असेल, म्हणजे वजन नसेल तर ह्या पोझिशन मध्ये, किंवा तुम्ही ह्या पोझिशन मध्ये. मी थोडंसं ऍडव्हान्स मध्ये करून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हे केल्याच्या नंतर थांबायचं नाही, इथे ह्या पोझिशन मध्ये जायचं. आता आपण नॉर्मल आहे ना, आता इथे पाय काय करायचं आपलं, माझ्या तुम्ही बघताय समोर पायाच्या पंजाला मी समोर खेचते आणि इथे श्वास पूर्ण सोडून देते. 1 2 3 4 5. सेम पोझिशन तुम्ही 10 काउंट करायची, मी 5 काउंट केलं. 1 2 3 4 5. इथे आल्यावरती ब्रीथिंग करायची. आता ह्या पोझिशन मध्ये जायचं, इथे हात वरती न्यायचे आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस पहिलं व्हेरिएशन केलेलं ना, तिथे होल्ड मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली श्वास करत मागे यायचं. पायाला हलकसं लांबून द्यायचं, सॉरी या पोझिशन मध्ये लांबून द्यायचं आणि इथे या पोझिशन मध्ये पाय ठेवायचे आपले टाक्यावरती, थोडंसं प्रेशर देत. ठीक आहे, इथे गुडघे जमिनीला टच नाही करायचे. या पोझिशन मध्ये केल्याने काय होतं, पूर्ण लोअर बॉडीवरती तुमच्या पोटावरती प्रेशर येतं. आता ह्या पोझिशन मध्ये केल्याच्या नंतर इथे हाताला ह्या पोझिशन मध्ये ठेवायचं आणि 1 या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स. आता ह्या पोझिशन मध्ये जायचं, नमस्कार पोझिशन करायची आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि या पोझिशन मध्ये पायाला तुम्ही या पोझिशन मध्ये आणि हात या पोझिशन मध्ये आणि वापस इथे होल्ड करायचं. 1 2. हे होल्डचे पोझिशन असतात ना, याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं आणि आपली बॉडी टोन होते, म्हणजे छान दिसते. फिटनेस आपल्या बॉडीवरती लगेच दिसून येतो, म्हणून होल्ड मध्ये जाणं विसरायचं नाही. 1 2. काय फायदा नाही याचा असं समजायचं नाही, खूप जास्त फायदा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता इथे ह्याच पोझिशन मध्ये तुम्ही 1 हळूहळू 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचं, या व्हेरिएशन मध्ये पाय तर इथे लॉकच आहेत माझे, थोडस असं जाते मी. ठीक आहे, हाताला इथे लॉक करते किंवा तुम्ही असं नमस्कार पोझिशन
किंवा असं जसं तुम्हाला बॅलन्स जमेल तसं तुम्ही करायचं. इथे होल्ड करायचं. 1 2 फुल पोटावरती प्रेशर येते तुमच्या खूप जास्त. म्हणून हे एक्सरसाइज आहेत ना जेवणाच्या अगोदर करा 1-1.5 तासांनी किंवा जेवण झाल्यावरती करा. जास्त फायदा तुम्हाला भेटेल. सकाळी केला तरीही चालतो. इव्हन तुम्ही संध्याकाळी जर जेवला आहात 2 तास झालेत ना तर त्याच्यानंतर पण तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. सोपे आहेत खूप. मला एक कमेंट आल्या होत्या की कोणी म्हणतं जेवण झाल्यावरती शतपावली करायला पाहिजे. हां अवश्य करायला पाहिजे. तुम्ही शतपावली पण करा सोबत सोबत या प्रॅक्टिस पण करा. तुम्हाला डबलनी रिझल्ट भेटेल जर कराल तर. आता जाऊया आपण होल्डमध्ये. पूर्ण इथे ब्रीद आउट केलं. श्वास सोडून दिला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. या पोझिशन मध्ये जायचं. या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4. ह्या एक्सरसाइज तुम्ही बेडवर बसून देखील करू शकता. 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आपल्या पोझिशन मध्ये यायचं. बटरफ्लाय करायचं आणि रिलॅक्स करायचं. आता ह्या जर प्रॅक्टिस करताय रिझल्ट जर पाहिजे असेल चांगलं अजून डबलनी तर खाण्यापिण्यावरती कंट्रोल. ते कसं करायचं? खाणं सोडून द्यायचं का? असं अजिबातच नाही खायचं. जे काही खाताय ते एक पोर्शन ठेवून खा. जर तुम्ही 4 टाइम चहा घेताय तर झालं 400 कॅलरीज. एका कपामध्ये 100 ते 130 कॅलरीज असतात. 100च पकडूया. जर तुम्ही 4 टाइम चहा घेताय तिथे 2 टाइम करा. 2 टाइम घेत असाल तर 1 टाइम करा. नाही करू शकत 1 कप आहे अर्धा कप करा. ऍटलिस्ट 200 कॅलरीज तर तुमचे कमी होतील 4 टायमाच्या. ह्या गोष्टी करायच्या असतात. खाणं सोडायचं नसतं. किती दिवस सोडणार आपण, है की नाही? एक मोठी वाटी भात घेताय त्याची अर्धी क्वांटिटी करा. इकडे पोट कसं भरणार तर भाजीची क्वांटिटी डबलनी घ्या. फायबर भेटेल, पोट साफ होणार. सोपी पद्धत आहे ना. चपाती घेतली 2 चपात्या घेतल्या 1 करा. एका चपातीने पोट भरत नाही. 1 प्लेट भरून सॅलड घ्या. ठीक आहे. पोट कसंही करून आपल्याला पोट भरायचं असतं. कार्ब्स कमी, फायबर आणि प्रोटीनचा सोर्स जास्त. प्रोटीन कशामध्ये? सकाळी चहा चपाती खाताय, चपातीच्या ऐवजी तुम्ही इथे स्प्राउट घ्या. त्याच्या ऐवजी तुम्ही बेसन चिला, ओट्स चिला असे घ्या, मुगाचा चिला असा घ्या. प्रोटीनचा सोर्स पण कम्प्लीट आणि मस्त भरपेट नाश्ता देखील. अशा गोष्टी करायच्या. चांगली झोप घ्यायची, चांगलं पाणी प्यायचं आणि बाहेरचं जंक फूड खायचं नाही. हे सगळं व्यवस्थित करत असाल तरी पण वजन कमी होत नाही तर स्ट्रेस घेणं पहिलं सोडून द्या. याच्याने पण वजन कमी होत नाही. आणि हॉर्मोन इनबॅलन्स असतील तर थोडासा वेळ द्या बॉडीला. बॉडी नक्कीच तुमचा म्हणजे तुमच्या मेहनतीला, कामाला सपोर्ट करेल. ठीक आहे. थोडासा वेळ द्या. जर होत नाही असं समजून हार मानू नका. मेहनत करत राहा. मेहनतीचं फळ एक ना एक दिवस भेटतच असतं. म्हणून 6 महिने झाले तरी करते होत नाही असं नाहीये. 1 वर्ष द्या बॉडीला, होणार. तर हा व्हिडिओ नक्कीच कामाचा आहे. शेअर पण करा. खूप सोप्या पद्धतीचे एक्सरसाइज आहेत पण खूप जास्त फायद्याच्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करू शकता. सबस्क्राईब पण करा चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर. कारण की या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीचे एक्सरसाइज, डाएट प्लॅन सगळं काही तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. जेणेकरून तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. वजन कमी करण्याचा, हेल्थ सुधारण्याचा, डॉक्टरचा खर्च वाचवला तुम्ही तर इथे जर सबस्क्राईब केलं तर नक्कीच सांगते. जर ह्या गोष्टी होत नाहीत तर माझे ऑनलाईन बॅचेस पण आहेत. तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा करू शकता एनी टाइम. तर भेटूया आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.